समोरचा फर्निचर पुरा डाऊन आहे. काही नाही होत, चालते मला. चालते. या फर्निचर हो, चला लवकर. चाल ना मला. Your attention, please. सावधान. विश्राम. Sit down. Stand up. झोप द्या. कसं वाटलं बा? नुसत्या फूक मारला पडतो भाऊ. द्या, आवाज द्या. पाटील बाबा. दोस्ता नमस्कार. नमस्कार जयराम जी की. असा इमानदार दोस्त पाहिजे, बापा मोठा इमानदार होता. एका शब्दानं काम करणारा. हा एका शब्दानं माझ्या घरी आला तू, होय. पण दोस्ता तुला काम केलं का? हो कोणतं काम सांगत का? घरी या ना आपल्या बायकोला घेऊन ये. हा, तर बायकोले आणलं का? हो. कुठे? हे काय हे पाहणं माय गुडगुडी चाकूली ही मी तिचा बैल पळाला. ती बायको हा. पदरेवर होय बाजूला ना. रामदास 60 पैसे. श्रीमान्य रामदासजी 7 पैसे मांडळवाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट म्हणाली. पाडी धन्यवाद. का रे दोस्ता, हा लाता खात्या काय सध्या दिवशी? कायले भात भाजी काही काय लाता खायची. नाही, लाता खायच्या आहेत का? का केलं मी ना? हे धंदे काम सुरू केले. कोणते? तुला कोणाला आणा सांगितलं? बायकोले. या बायकोले. हो आपल्या बायकोले आणलं का? हो कोण म्हणते आणलं? माझी हे बायको आहे माझी. तुझी बनवते का रे? माझी माझी बायको आहे बाबा. तुझ्या घरी आलो का नाही मी? आले त्या बायकोला पाहिलं नाही का? पाहिलं. हे तुझी बायको आहे का? अरे हे माझी बायको आहे ना. मूर्खा, हा म्हणून म्हणतो कुठे दिवशी लाता खाशी. अरे हे माणसं आणते बा विचार. बायकोले आणा तर सोडलेलं कोणी आहे? बाईने घेऊन आला आणि माहीत बायको आहे म्हणते. हे माझी बायको नाही. कोण म्हणते? नाही बा बायको बाय. बाईची बाई. बरं ठीक आहे, बरोबर आहे तुमची गोष्ट. हे माझी बायको नाही होय. नाही होय. हा? नाही होय. हा माझा नवरा म्हणून मी त्याची बायको. तसं नाही रे बाबा. हा. तुला कोणत्या तरी बाईने पटवून आणलास? आजी माझी बायको आहे. नाही, हा, मला काय चोर समजता का तुम्ही? चोर नाही. अरे बापरे, आजपर्यंत कोणी म्हणलं नाही. हा. माई बायको आहे म्हणतो मी ना. म्हणतो ना, नाही होय म्हणून. बायको आहे म्हणतो ना. नाही होय. माई बायको आहे म्हणतो ना. अरे नाही होय. माई बायको आहे. अरे नाही होय ना. माई बायको आहे. काय? बापरे, बडबड लावून जाईल ते तर. फूक मारली ना, उडून टाकली इथून. हे बहीण माहिती हेडम बे. जास्त बडबड का तर पैसे टाकतो. चुप राही म्हणता मला मायावर झोप. थांबले चेप करशील का म्हणे? एक शब्द बोलत नाही, पहिलेच सांगते. तुमच्या पाय बेइज्जती पाहिजे तर केलं तिथं. कायची? कायची करता? चुप बिलकुल. बिलकुल पायाची मांडी. ओके. पायाची मांडी. तोंडावर बोट. दुसऱ्याकडे ठेवलं. नाही नाका टाका. तोंडावर बोट. माती खाया सरप. मी अगोदरच समजवायची बायको नाही होय म्हणून. नाही तर बाई स्वतःची बायको राहती अशी बेइज्जत नाही करत बाई. काजी पाडीच आहे. हा मा जिगरी दोस्त आहे लहानपणापासून. हो जी. याने मी एक काम सांगितलं, भाऊ म्हणलं घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. आता यानं बायकोले तर नाही आणलं, तुले आणलं बाई. आणि तुलेच म्हणते बाई बायको आहे म्हणून राहिला. पाटील साहेब, यांची गोष्ट खरी आहे जी. हाच माझा नवरा वेजी, माझे पती परमेश्वर आहे. आता तूही खोटं बोलून राहिली. तुमच्याशी कशाला खोटी बोलणार मी? हा? हो जी. हा तुझा नवरा आहे? माझा नवरा वेजी. खरं? खरं सांगते. मग बाई मला हे सांग, काय? तुमच्या दोघा नवरा बायकोमध्ये एवढा फरक कसा? फरक म्हणजे? तू पाहिली 6 फूट उंच हो. आणि ह्या पाहिला 3 फूट. ह्या वक्राचं रुंग कुठून आणलंस तू ना? पाटील साहेब, हा तुमची गोष्ट काही चुकीची नाही. हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावातील लोक सुद्धा मला असेच म्हणतात. बरोबर आहे ना? माझ्या मैत्रिणी सुद्धा मला असेच म्हणतात. हा का सांगू जी? हा. माझी जेथं गेला तिथं माई बेइज्जती होते. बरोबर बरोबर. माझ्या बापानं लग्न करून दिलं ना, सपास सत्यानाश केलं जी. सपास सत्यानाश यायच्या पायी. बरोबर. जेथं गेला तिथं बेइज्जती होते. बरोबर. अरे ए भाऊ, ए जय मा चंडी के. सारे लेकर गिरले पण म्हणलो की तो. तुले मना
घराचा आहे का तुले नाही हा? मग आपली ताकद पाहून काम करत जा ना. ताकद पोहोचते मावाली पण मी पोहोचवत नाही देतो नाही पोहोचत हा तिच्यासाठी नाही पोहोचत तुझी ताकद माझी हा हा. जाऊ दे त्या गोष्टी हा. मारजोड नाही खरं होती पाहिजे नाही तू तू आता मारत होतास नाही मारत का तुम्ही मारत होता नाही का करत होतास रैसल करतो तुम्ही काय चिरत बरं एक काम कर हा. जाऊ दे हा आजच्या दिवस तुझ्या पत्नीला हा. माझ्या पत्नी बरोबर बाजारला पाठवलं पाटील साहेब हा तुम्ही म्हणाल ना मी ऐकेन नाही हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी घरी धावत गेलो हा. मी माझ्या बायकोला आपल्या घरापासून तुमच्या घरापर्यंत सांगत आणलो हा हा ती बाजारला यायला तयार आहे पाटील हा. साहेब मी इकडून पाठवतो तुम्ही तिकडून पाठवा शाबास शाबास दोघी नाही बाजारला जाऊ द्या आणि आपण त्या हॉटेलवर जाऊन चहा घेऊन टाका शाबास 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 राधा हे राधा काय हो अगं बघ आपल्या घरी कोण आलं कोण आले गोपिका बाई आली आहे. या तुम्ही आली आता तिला घेऊन तुला बाजारला जायचं आहे या मग बाजारात जाऊ होय ती नाही आली तर ते मावशी आहे शेल्यावरची ती चंद्रकला मावशी हो ती ही नाही आली तर सांगा आता मी मुळीच बाजारला जाणार नाही समजलं मला माहित आहे नाही जाणार तू एक नंबरची भेकाळ आहेस मी काढत आहे मी जा घरातली लाईट गेली का बाहेर उठून पडतेस मला अंधारात घराच्या लई बाहेर. भीती वाटते. अंधारात लई भीती वाटते मला लय भीती लागते तू नाही कशी मग मी नाही जाणार बर बर ठीक आहे एकटं नाही जाऊ देणार मी तुला मग पुढे बघू. नाही जाऊ देणार अगं कोणी नाही आलं तर मी येईन तुम्ही स्वतः असता. फक्त या दिवस द्यावं लागेल वचन द्यावं लागेल वचन घेण्याचं एवढा माझं- विश्वास नाहीये मला विश्वास आहे तुमच्यावर. विश्वास या. आता हा, जा. द्या लवकर चला बाई माझा धंदा दया दुधाचा नवऱ्यासोबत मी उगाचच पोचतलेली घालत बसली बाजारला जाणार नाही म्हणून बाजारला गेले नाही तर खाण्याची वाट येते त्यापेक्षा बाजारला गेले बरं मी शिकवते मी गोपिकेच्या घराकडे जाते तिथे जागा घेते आणि नंतर जाते अशीच करते काय करावं बाई जिंदगानीचं भार शिरावरती आलं तर विचारच येते ही भर पोटासाठी किती आटाआटी कराव्या लागतात 2 मुलांचा प्रपंच आहे संसार आहे बाई मग या धंद्याचा धिक्कार तरी कशी मानू अशी करते आता यांनी सांगितल्याप्रमाणे राधाताईच्या घराकडे जाते तिला सोबत घेते बाई आणि बाजारला निघते हाय हाय जय श्री कृष्णा राधे राधे मला वाटतं बाजारला नाही गेली तू आज नाही गेली गो राधाताई का गं? काय काय सांगू अगं आज आपल्या गावची मंडई हो. त्या निमित्ताने माझे मामा आले ग माझ्या घरी तुझे मामा आले हो त्यांचं मी पाहुणचार करत बसली आणि उशीर झाला ग मला या खादाड्या मामाचं हो तुझे तुझं कारण आहे ना गं तेच कारण आहे माझं हो अगं का? अगं तुझ्याकडे मामा आले तू मामाचा पोरगा माझ्याकडे आला हो का असं म्हणून इतका वेळ झालाय बघ असं पण मी म्हणते काय ग घरी राहून जमणार नाही नाही ग बाजारला जायलाच हवं जायलाच हवं पण हो ग आपण दोघीच राहिलो बाई सगळ्या तर गवळणी निघून गेल्या हा आता एखादी शहाणी सुट्टी बाई हवी नाही का आपल्यासोबत आहे आहे ती चंद्रकला मावशी तिथं बाजार सोडली व कधीची अगं येते आपण चालवून आलो. मा पण मोठी भांडखोर आहे बाप्पा भांडी तुझ्याशी. भांडली त्या दिवशी माझ्यासोबत ए गोपी होय तू लहान आहेस बघ तर तिच्यासोबत मी तुझी बोली चाली करून देते बोलचाली कोणाशी? पण खरं सांगते हो की नाही भांडली त्यासोबत तीच भांडली माझ्यासोबत हो ना तुला मावशीच्या घराकडे जायचं म्हटलं की भीती वाटते का माझ्या मनात हो बाई तो खट्टाळ का ना सारखी आपली वाट अडवत राहते बघ ना काय करावं काही कळत नाही अगं तिथून गेलो कधी पदर ओढतो कधी खडा मारून घागर सोडतो काय करायचं बघ आला आला घरीला पैसे बारी मन किटका सोडते नाही घरीला पैसे बारी मन किटका सोडते नाही करतो या रोज धिंगाणा कानात बाई करतो या रोज धिंगाणा जाऊ दे मला धिंगाणा मथुरीला
दे मला जाऊ दे मला मथुरेला जाऊ दे मला बघ आपण बोलत चालवत कशी तरी वाट काढली आणि आलो बघ मावशीच्या घरापर्यंत मावशीची पुराणी पुढे असतील ते देवाच मावशीला हो देते बाई आवाज काय करते काय माहित मावशी बाई ग माझे लाडके चंद्रकला मावशी गाय मावशी अगं मावशी नाही बोलली नाही बोलली गो भानखोरच आहे ती मी मोठ्या जोराने आवाज देते दे बरं आवाज माझ्या आवाजावर नाही आली ना आपण तिच्या घरात शिरू आणि ओढत जाणू तिला हो ओढशील गावात दिले नाही तो तर बुलडोजर आहे का नाही ओढणार बरं द्या मावशी बाई चंद्रकला मावशी मावशी बाई मावशी मावशी राधिकानी गोपिका तुझ्या अंगणामध्ये आलोय तुझ्याकडे कामच पडले बघ आधी बाहेर पाहू बघ, 2 वाजले. एवढा वेळ झाला अगं काय करतेस ते बाथरूम मध्ये थांब थांब तू जशी आहेस ना तशीच बाहेर ये तशीच येईल ते येऊ दे हे सांभाळतील ना तिला ये ग ये नारायणजी शेंडे मुक्काम कटारा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मिळालं पार्टी सदस्य येवा
मावशीला का पिवशी का गे मी मी दुरूनच पाहतोय मावशी फेकतच येत आहे. बाबा हो गे तुम्ही पैशाला का गे आज जाऊ. काय नाही बोलत काय साठी आलं माझं बापरे मावशी मारते चक्रा ग. भर्रा भर्रा चक्र मारते. बाबा हो गे हा तुमची मावशी का पिवशी का गे मी हवा हा जवानपणात मस्त नबारी शाळा दिसायचीस मावशी. हो बेटा किती सुंदर दिसायचीस व आणि आता एका घातलीस ग असं शॉर्ट शॉर्ट. हा साठकट आहे बेटा नवीन जमान्याचा साठकट अगं शॉर्ट पॅटर्न म्हणायचं. शॉर्ट पॅटर्न. मायगे पायगे पहिले का गे कामाय पप्पा हे पहिलं करेल का आमचं काय म्हणते? काहीतरी फाटण म्हणते पाय काहीतरी फाटण म्हणते पाय हे पहिली आहे. पहिले काय तर? अगं फाटण नाही म्हणत मावशी अशी घालण्याची पद्धत म्हणते ती. पण तू काही म्हण मावशी हा. तू या लुक मध्ये ना इतकी फंटॅस्टिक दिसतेस बघ. पाहिजे आता ऐकलं पहिली मला म्हणते हा हुक मध्ये म्हणते कायची तरी इलास्टिक दिसते म्हणजे पाय बाहेर करणार हुक मध्ये हो हुक मध्ये इलास्टिक अहो तशी नाही म्हणत ते मावशी फंटॅस्टिक म्हणजे सुंदर ब्युटिफुल. अहो झुरते का म्हणजे हो गे झोटच का गे तू बोलण्यासारखाच आहे तुझा. अगे हो आधी मावे बंदीचा अगे आधी मावे बंदीचा काटा गे अगे आधी मावे बंदीचा अगे साठा गेला पण काटा नाही गेला नाही गेला. पुरा आंब्याचा काटा आहे माझा हो. एवढे वय झालं इथं तरी कशी अशी तरुण काठी रगरगीत दिसते. हो हो का गे? जशी तण्याची तर्रीस लागली. मावशी तू अशी गावातून रस्त्याने जाते ना ग सारे लोक तुझ्याकडे असे टकमक 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 पाहतात. आम्हाला नातू होईल बाप पाहिजे मला काय नाही पाहू नको मावशी खरं सांगते ग कधी पण तू माझ्या घराच्या समोरून जात आलीस ना तुला बघितल्यावर मावशी माझं जीव ना असं खाली वर खाली वर खाली वर खाली वर. पण कावर होते असा जीव सांगा बरं इतकी नशा करते तुझी बघ. सांग बेटा सांग बरं कसं लागलं सांग. मावशी माझी रंगात आली. पाहिजे इथे पाहून आली की आली ती. हो मला नका माझी चक्कर मारलं. पाहून घ्या आता. हेमंतजी बाणेबुचे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टीसाठी सेवा प्रणाम करीत आहे. हा रवींद्रजी पाटील कटारा यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. काय जेवण करतो काय जेवण करतो सांग बरं मावशी माझी रंगात आली. जपून खा जपून खा जीव होतो वरखाली. जपून खा जीव होतो वरखाली. ओ मावशी माझी रंगात आली. मावशी माझी रंगात आली. जपून खा जीव होतो वरखाली. जपून खा जीव होतो वरखाली. मावशी माझी रंगात आली. मावशी माझी रंगात आली. जपून खा जपून खा जीव होतो वरखाली. जपून खा जीव होतो वरखाली. ओ मावशी माझी रंगात आली. मावशी माझी रंगात आली. जपून खा जीव होतो वरखाली. जपून खा जीव होतो वरखाली. कानामध्ये बाली आणि ओठावर लाली. दिसते कशी ग छत्री नजरवाली.
माझ्या घरी आल्या आणि बायका उकळ पाकड आले का गे बायका उकळ पाकड करायला आले का तुम्ही उकड पकडून राहिले का? काय करू राहिले तुम्ही तर खरं तेच सांगते समजलं? राहू दे या आपल्या घराले आले तसं हा? आपल्या घराला जा मावशी हा. अगं तू किती सुंदर दिसायची अगोदर. तर त्यात आता बाई सारखी जोर येईल का गे अगं त्याचं आम्ही वर्णन सांगू राहिलो, तू एवढी चिडतेस का गं? हो का बेटा नाहीतर काय, म्हणजे माझी शिफारस करून आले अगं तुझी सिपा हो तेच करून आलो आम्ही. हो बेटा हा. होतो मग त्या काळात ही हो ना मावशी, आम्ही तुझ्या मैत्रीण नाही का लहानवाल्या आणि तू मोठीवाली. हो बेटा हो हो मावशी. बेटा हा काय आला मग माझ्या घराकडे बेटा तुझ्याकडे महत्वाचं काम पडलं ग मावशी. तुला एक कापडला आणि तुला एक कापडला बेटा बेटा काय ग मी मावशी? एकटी म्हातारी मा दोघीचा कसा कसा करीन बेटा ए मावशी गाऊ ठोकी तू गावात असे एकच एकटे एकवे वाय आहे हा. आम्हा दोघीचे तो एकटीच काम करू शकतेस बघ. एकटीच करतो कोणतं काम होय बेटा मावशी कोणतं काम होय गे दह्याचे माटे खायचे गा आणि बाबाची वागायची रंग मावशी ग मावशी. ओके तुमच्या जीवन सरमायला लागा थोडच्या नाही तुम्हाला सरमला लागे का अहो, काय थोडं झालं? ओके किती वाजले आता दोन किती वाजले दोन 2 वाजले ओके तू झोपून किती वाजता उठली मी 10 वाजता उठली. 10 वाजता आणि तू किती वाजता उठली झोपून मी 11 वाजता उठले. ओके तुम्ही 10 11 वाजता तरी झोपून राहता आजकालच्या पोरी तर तुमचे नवरी काही म्हणत नाही का गे तुम्हाला का? काही नाही म्हणत काही नाही म्हणत. माय गे बाय माझ्या काळात तसा नव्हता बा तसं नव्हतं? ओके, जेव्हा माझा धंदा चालू होता ना माझ्या घरच्या बुड्यानं मी पार्टीला 4 वाजता उठू दोघही नवरा बायको 4 वाजता उठू 5 वाजता गाई म्हशी दौडला तर 6 वाजता खेळ पडत जेव्हा मग इकडे दही दूध खाल्ले अगे 7 वाजता इकून येऊ 7 वाजता इकून आलो 8 वाजता स्वयंपाक बनवलो 9 वाजता बुड्याच्या डब्यात तयार वावरा अगो बाई मग काय होय का? हो बेटा काही चूक वगैरे झाली का? अरे जर्सी थोडीशी काही झोप खुलली नाही हा जशी काय कोणती गलती झाली बा हातानं तर बेटा चूर राय माशी पाणी गरम करायची अंगणामध्ये अगे कोणती चालू तर मनमाने मारम झाले तो मावसा बापरे एवढा त्रास का तुम्ही? एवढी थाकत होतो बेटा अशी जिंगाणी केलो आम्ही ना अशी कशी सहन करतेस तो मावशी? का करू बेटा हा? तो माझं कसं सोड. अहो मी बाई बिलकुल सहन नाही करत. अहो मी नवऱ्या तुम्हाला हातही नाही लावत ना बोटही नाही लावत. माय घे माय काही नाही करे का हो? काहीच नाही करत. हो गे तू आई नवरा काय ना करे माझ्या तर नवऱ्याचं थोडं आ, माझ्या नवऱ्याचं अगे काय? तुम्ही नवऱ्याला का करून ठेवल्या का? तुम्ही नवऱ्याला कसा बनवून ठेवल्या हा केलं. चरण भाऊ येणं कसा नवऱ्याला बनवलं मी सांगतो ऐका बरं तुम्ही नवऱ्याला का करून ठेवल्या? आज पौर्णिमेच्या रात्री नदीनं दुबळ्याचा साथी आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याचा साथी मी स्वप्नात पाहिला बाई न भीम माझ्या कसं? भीम माझ्या दिल्लीत भाषण देई भीम माझ्या दिल्लीत भाषण देई ओ आता पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या पाणी मी स्वप्नात पाहिला बाई भीम माझ्या दिल्लीत भाषण देई भीम माझ्या दिल्लीत भाषण देई पण मी काय म्हणते बेटा काय म्हणते? तुम्ही आजकालच्या पोरी कशा कशा? सांगू सांग. ऐका सांगतो तुम्ही आजकालच्या पोरी अनलई करता मुजोरी करतोय का? अहो तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी अन तोंडाले सोडता सैल अन आपल्या नवऱ्याला कसं? आपल्या नवऱ्याला अहो नवऱ्याने करता बैल आपल्या नवऱ्याला नवऱ्याले करता बैल ओ तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी तोंडाले सोडता सैल आपल्या
आपला नवरा कसाच राहो मा अहो लंगरा राहो लुला राहो पहिला राहो काना राहो बेटा नवरा नवरा होते मा पती परमेश्वर होते बेटा हो, ही गोष्ट अगं माझी म्हातारीची ऐका मा हा. पण मी काय म्हणतो ऐकशील का? सांग, सांग. ऐका नवरा म्हणजे काय मी सांगतो बेटा सांग. हो बेटा सांग नवरा बाईचा आहे ग देव राधाबाई तू लक्षात ठेव ओ नवरा बाईचा आहे ग देव राधाबाई तू लक्षात ठेव नवरा बाईचा आहे ग देव गोपेबाई तू लक्षात ठेव ओ नारायणचा आहे ग देव गोपेबाई तू लक्षात ठेव आपल्या नवऱ्याची प्रेमाने वागा नाही राहणार कोणाचा बेव आपल्या नवऱ्याची प्रेमाने वागा नाही राहणार कोणाचा भेव नवरा कुंकवाचा धनी काळ्या करसुलीच्या मनी नवरा कुंकवाचा धनी काळ्या करसुलीच्या मनी तोच तुमचं रक्षण करील आपल्या नवऱ्याला 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 करता बैल आपल्या नवऱ्याला 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 करता बैल तुम्ही आनंदाच्या पोरी लय करता मुदोरी तुम्ही आनंदाच्या पोरी लय करता मुदोरी सोनाले कोणता बैल आपल्या नवऱ्याला 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 करता बैल आपल्या नवऱ्याला 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 करता बैल जमाना मोठा खराब आला मा अगे जमान्याचा विचार करा जमाना चालला कोणीकड बेटा ह्या जमान्याकडे पाहिलं तर मोठा विचार येते बा अगे दोन दोन लेकराच्या माया ह्या जवान पोरा बरोबर परतत हो हे पुढे बाडे अगे जवान पोरी बारीने फुसलो तर पैशाचा दाना दाखवूचा नाही असा जमाना खराब आला मा अगे माया बुडगीचे ऐकाल ते मोठे फायद्यात राहत बेटा मी काय म्हणतो बा काय बेटा सांगतो बताओ बताओ कोणी नवऱ्याचा करती राग झगडा करून धावती भाग ओ बोली नवऱ्याचा करती राग झगडा करून धावती भाग कोणी कोणाच्या लागती माग बाकी संसारात लावती आग ओ बोली कोणाच्या लागून भाग सुखी संसार घालती आग कोण सांगत नाही बाई कोण विचारून बाई कोण सांगत नाही बाई कोण विचारून बाई याची गवाई बोलसुंदरी आपल्या नवऱ्याला 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 करता बैल आपल्या नवऱ्याला 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 करता बैल तुम्ही आला माझ्या पोरी लय करता मुदोरी तुम्ही आला माझ्या पोरी लय करता मुदोरी आले कोण बैल आपल्या नवऱ्याला 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 करता बैल आपल्या नवऱ्याला 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 करता बैल बेटा आता म्हणतात आजच्या दिवस येतो मा त्या मा वाढत्या त्याला लवकर बेटा सांगा ए सांगा रे तुम्ही नवीन झालं नाही गाव कथा गाणी सांगा ना रे. काय या नवीन जमान्याचं ऐकतेस हो मग सांग नाही जुनी पुराणीच कथा काय मीच सांगू नाही तर काय नेहमी नेहमी मीच सांगू तुझीच गोड वाटत बरं ठीक आहे बेटा मी सांगतो मा चला. आणि गोपी
बाजार भरून आला माझा हळूहळू माझ्या पुराने गेले त्या चौकात आहेत बेटा जाऊन तिकडे चला या मंदिराच्या मार्गानं राधाबाई चालली गवळण माय चला जिरावर चला जिरे या मंदिराच्या मार्गानं राधाबाई चालली गवळण चला जिरे राधाबाई चालली गवळण राधाबाई चालली गवळण राधाबाई चालली गवळण दयाचे माठ भरले तीन माय चला जिरावर चला जिरे राधाबाई चालली गवळण दयाचे माठ भरले तीन चला जिरे दयाचे माठ भरले तीन दयाचे माठ भरले तीन दयाचे माठ भरले